नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आणखीन एका छानशा ब्लॉगमध्ये. तर बघा, आम्ही आज पाहायला चाललो आहे हॉस्पिटलला घेऊन, म्हणजे रेग्युलर चेकअपसाठी डोळ्यांचे. तर इथं पाहिलं आहे आणि इथं मी आहे. तर मी आवरले, साडी नेसली आज, आणि घरात बघा पसारा तसाच टाकून जाणार आहे. आम्ही आल्यावर करणार आहे काम, कारण ह्यांना जायचं कामाला त्यांच्या. तर आल्यावर म्हणलं बघा तुम्हाला किचनचं लुक दाखवते, किती पसारा आहे माझं. हे बघा, स्वयंपाक नाश्ता पाणी झालंय, पण हे कामं सगळी तशी ना तशीच टाकून आम्ही चाललोय. तर घर म्हणलं तर पसारा आलाच. तर ह्यांचा डब्बा वगैरे झाला, डब्बा भरला. मेन म्हणजे महत्त्वाचं, आपले घरातली माणसं पोटभर खाऊन नाश्ता करून डब्बा घेऊन गेले पाहिजे, बस हे असते. तर आता सकाळचे 10 वाजलेत. हे बघा घड्याळात ब्लर दिसते पाठीमागचं. तर 10 वाजलेत. तर 10 वाजता आम्ही चाललो आहे. तरी 11:30-12 वाजता तरी येऊ आम्ही. मी हे आल्यावर त्यांच्या कामाला जातील, आम्ही आमचं कामं करू. तर चला. सगळं घेतलं का ड्रॉप वगैरे? ड्रॉप घेतलं फक्त, बाकी काय गोळ्या? हां, गोळ्या काय सांगता येईन दिल त्या म्हणून. काय घ्यायचं होतं सेलमध्ये? पुण्यातच पाऊस आहे, गावाला अजिबात पाऊस नाही. हां, चला आता एका महिन्यानेच यायचंय दवाखान्यात. ये है हमारी गाड़ी, ये आहे हॉस्पिटल. शंकरराव मासुळकर. चला बाय बाय हॉस्पिटल. एका महिन्याने येऊ आम्ही आता. चला आता ह्या वेळेस सगळं व्यवस्थित आहे. ते म्हणले एका महिन्यानेच यायचं डायरेक्ट. आता गेल्या वेळेस 4 चक्रा मारायला लावल्या होत्या. एकदा 8 दिवसांनी आलो, एकदा 15 दिवसांनी आलो, आणि एकदा महिन्याने आलो. हा, पहिल्याचं सगळं व्यवस्थित आहे, आताचं पण व्यवस्थित आहे म्हणलं डॉक्टर. आणि मॅडम नव्हती आज, सर होते. ते म्हणजे ठीक आहे आता व्यवस्थित आहे म्हणले, फक्त ड्रॉप चेंज करायला सांगितलं. आता 6 वेळा सांगितलं, नंतर 4 वेळा, नंतर 2 वेळा. तर आता आम्ही डायरेक्ट एका महिन्यानेच येतो तिला घेऊन दवाखान्यात. आता याची गरज नाही म्हणे, सगळे व्यवस्थित आहे. चला बाय बाय. आता चाललो घरी. तर आम्हाला सगळे घरातले कामं आवरायला दुपारचे 1:30 वाजले. आम्ही 11:30-12 पर्यंतच दवाखान्यातून माघारी आलो, कारण गर्दी काही एवढी नव्हती. लवकर नंबर लावला, त्यामुळे सगळं काम लवकर झालं. मग बघा इथं घर सगळं स्वच्छ आणि क्लीन झालं. आणि जेव्हा घर स्वच्छ होतं तेव्हाच मन शांत होतं. तोपर्यंत धडपड चालू असते माझी तरी स्वतःची. संध्याकाळी गेलो जरा बाहेर आम्ही. फक्त अंडे आणायला आम्ही इकडे आलो. अंडे आणायला इथं सोसायटी होणार आहे मोठी. कुंडाला यायचं इथं तर या. आमची घ्या. कुछ प्रॉब्लम हो गई क्या? सॉरी बेटा साहब,